हॅलो. तर आज ना मी मस्त अशी रेसिपी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. म्हणजे आपल्या गावाकडे ना खूप बनवले जाते. म्हणजे भाजीला वगैरे बऱ्याच वेळा असं होतं ना की काही नाही आहे, तर ही भाजी नेहमी बनवली जाते आणि आम्हाला सगळ्यांना खूप आवडते. तर ही आहे चवळीची डाळ, जी ना मी इंडियावरून येताना घेऊन आले होते आणि ती आधी मी शिजवून घेतली. त्यासाठी मसाला काढलेला. सगळ्यात आधी कांदा वगैरे छान असा काळा करून घेतला. त्याच्यानंतर खोबरं, धणी आणि अद्रक आणि लसूण हे सगळं टाकून, कोथिंबीर वगैरे टाकून छान असं भाजून घेतलं सगळ्या गोष्टी. त्यानंतर त्या सगळ्या ज्या असतात त्या मिक्सर जारमध्ये टाकल्या. त्याच्यामध्ये थोडीशी वरतून कोथिंबीर टाकली, सगळ्याची छान पेस्ट केली. आणि मसाले जे असतात ते मी बऱ्याच वेळा जे असतात ते मसाला जेव्हा आपण वाटतो तेव्हा टाकून घेतले. तर मी जे रेग्युलर वापरतो तो असतो कांदा लसूण मसाला, आणि त्यानंतर आपलं लाल तिखट, जे प्लेन लाल तिखट असतं ते सगळं छान असं बारीक वाटून घेतल्याच्यानंतर त्याला छान असं पातेल्यामध्ये टाकून छान परतून घ्यायचं, जोपर्यंत त्याचं तेल सुटत नाही तोपर्यंत. कारण तेल सुटल्याच्यानंतर त्याला तरी खूप छान येते. इथं मी छान पातेल्यात तेल टाकून घेतलं. त्याच्यामध्ये तेलामध्ये दुसरे मसाले मला टाकायचे नव्हते, कारण मी सगळे अगोदरच वाटताना टाकले होते. म्हणून मी त्याच्यामध्ये डायरेक्ट मसाला तेलामध्ये टाकला आणि छान कलसून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये वरतून फक्त चवीनुसार आपल्याला जसं हवं तसं मीठ टाकलं. ते झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये उरलेली जी शिजवलेली डाळ होती ती टाकली आणि मस्त अशी छान अशी उकळी काढून घ्यायची. आणि आपली भाजी जी आहे ती गरमागरम सर्व करायला तयार आहे. खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करा आणि मला नक्की कळवा. चला परत भेटूया उद्या. तो पण बाय.